मिरज शहरातील प्रभाग क्रमांक 20 मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार अथर नायकवडी यांच्यासाठी मतदारांना पैसे वाटप करण्यात येत असल्याच्या संशयावरून आमदार इद्रिस नायकवडी यांच्या घरासमोर जोरदार गोंधळ झालाय। आमदार इद्रिस नायकवडी हे मतदारांना पैसे वाटप करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार अभिजित हारगे यांनी केलाय। अभिजित हारगे यांनी आमदार नायकवडी यांच्या घराजवळ जाऊन या प्रकाराबाबत जाब विचारला असता दोन्ही गटांचे कार्यकर्ते समोरासमोर आले। यावेळी जोरदार वादावादी झाली असून काही कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने धक्काबुक्कीचा प्रकार घडलाय। या घटनेमुळे जवाहर चौक परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना पांगवले। या प्रकरणी कोणत्याही गटाकडून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली नसल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आले। दरम्यान अभिजित हारगे यांनी आरोप करताना सांगितले की आमदार इद्रिस नायकवडी हे आपल्या पदाचा गैरवापर करून पोलीस व निवडणूक यंत्रणेच्या मदतीने मतदारांना पैसे वाटप करत आहेत। याबाबत आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दिली होती, मात्र 1.5 तास उलटूनही पोलीस घटनास्थळी आले नाहीत। त्यामुळे आम्ही स्वतः परिस्थिती पाहण्यासाठी तेथे गेलो असता त्यांच्या कार्यकर्त्यांनी व रिपाईंचे नेते श्वेत पद्मा कांबळे यांनी आम्हाला दमदाटी केली असा आरोप त्यांनी केलाय। आमदार इद्रिस नायकवडी म्हणाले, आमच्यावर केलेले सर्व आरोप पूर्णपणे खोटे आहेत। आमचा मतदारांशी थेट आणि सातत्याने संपर्क आहे, त्यामुळे पैसे वाटण्याची आम्हाला कधीही गरज भासली नाही। सध्या निवडणूक मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर घोळ आहे। अनेक मतदारांना त्यांची नावे कोणत्या प्रभागात आहेत त्याच्या चौकशीसाठी आमच्याकडे येतात। आमचे कार्यकर्ते माहिती देण्याचं काम करत आहेत। विरोधी उमेदवारांनी मुद्दाम आमच्या घरासमोर येऊन दमदाटी केली असा दावा आमदार नायकवडी यांनी केलाय। या घटनेमुळे मिरजेत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय संघर्ष अधिक तीव्र होत असल्याचं चित्र निर्माण झालंय। प्रभाग क्रमांक 20 मधील आमदार इद्रिस नायकवडी यांचा मुलगा अथर नायकवडी याच्या पायाखालची वाळू सरकल्यानं खाज्या वसाहत येथील नागरिकांना घराजवळ बोलवून पैसे वाटण्याचा काल रात्रीपासून या ठिकाणी उद्योग सुरू केलेला आहे। आम्ही त्या ठिकाणी काय चाललंय पाहायला गेलेलो असताना 10 मिनिट सगळे गप बसले आणि काही वेळाने तिथले कार्यकर्ते आमच्या अंगावर येऊ चालले। निवडणूक विभाग, पोलीस प्रशासन त्यांना आमदार असल्यामुळे पाठीशी घालते काय असं प्रश्न सर्वसामान्य जनता आणि आम्ही उमेदवार म्हणून आम्हाला स्वतःला पडत आहे। दबावातच आहेत सगळेजण। इथं रोज पोलिसांच्या बंदोबस्तात पोळात गर्दी चालू आहे, तर कुणी त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही। आणि 15 तारखेला जनता ज्यांना यांची जागा दाखवून देईल असा बंदोबस्त असताना गर्दी का होते हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे। बंदोबस्तातच पैसे वाटप सुरू झालंय का असं सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी वाटत। विरोधकांना आरोप करण्याशिवाय दुसरं काही राहिलेलं नाही आहे। विषय असा आहे की आम्ही नायकवडी कुटुंबाची भूमिका या महापालिका निवडणुकांच्या संदर्भात या भागातल्या लोकांच्याकडे फार मोठ्या अपेक्षा असतात आणि म्हणून यावेळेला नायकवडी कुटुंबानं एक हक्काच्या वॉर्डात निवडणूक न लढवायचा निर्णय घेतला आणि दुसऱ्या वॉर्डात नायकवडी कुटुंबाचा एक सदस्य निवडणूक लढवत आहे। अशा वेळेला जुना वॉर्ड क्रमांक 6 असेल आमच्या कुटुंबाचा, किंवा जुना वॉर्ड क्रमांक 5 असेल, किंवा आत्ता लढवत असलेला वॉर्ड क्रमांक 20 असेल, ह्या तिन्ही वॉर्डातल्या लोकांशी घर टू घर आपला संबंध आहे। मग अशा वेळेला काय झालं आहे, मतदार याच्यात फार मोठा घोळ झाला आहे। जी लोक 5 मध्ये राहतात त्यांची नावं 20 मध्ये आली आहेत, 20 मधली 6 मध्ये आली आहेत, 6 मधली 20 मध्ये गेले, 5 मध्ये असं इकडे तिकडे झालेलं आहे। मग त्या लोकांना शिल्पा पोचल्या नाहीत, आपलं नाव नक्की कुठल्या मतदार येत आहे, कुठल्या वॉर्डात आहे याचं काहीच लोकांना ज्ञान नाही आहे। मग अशा वेळेला ते मदतीसाठी त्या ठिकाणी इथं येत असतात, त्यांना सहाय्यतेसाठी आपण बाकीची आमची यंत्रणा त्यांना मदत करत असते। त्यांचं नाव हुडकून बाबा कुठल्या वार्डात तुमचं नाव आहे आणि हे बघा ही तुमची स्लिप, तुमचं मतदान केंद्र कुठं आहे हे देण्याचं काम आपलं प्रत्येक वेळेला निवडणुकाच्या तोंडावर होत असतं। लोकांना त्यावेळेला गरज असते म्हणून ती मदत करत असतो। मग ती मदत करत असताना आज या ठिकाणी काही विरोधी उमेदवार या ठिकाणी आले आणि त्यांनी त्या ठिकाणी उभं राहून लोकांना दमदाटीचा प्रयत्न केला, पण लोकांनी सांगितलं की आमच्या शिल्पात तुम्ही काढून देणार आहे का? मग इथं आम्हाला शिल्पा काढून देतात, आम्हाला इथं मदत केली जाते आणि त्यासाठी आम्ही आलो आहे, तुमचं काय म्हणणं आहे? तर ते जरा थोडंसं त्यांची त्या लोकांच्यावर काही बाचाबाची झाली। आणि एक आहे की शेवटी माझं घर आहे, तर तुम्ही माझ्या घरासमोर येऊन जर थांबायला लागला तर माझ्याही सुरक्षेचा प्रश्न तसा ऐरणीवर आहे। मी फार त्याची गाजावाजा करत नाही। आपल्याला माहिती आहे की माझ्यावर हल्ले करणं किंवा काय हे प्रयत्न सातत्याने असतात, त्यामुळं मला अलर्ट राहावं लागतं। म्हणून मी सांगितलं की बाबा माझ्या घरापुढं काय थांबू नका, तुम्ही आपलं कुठं जायचं असेल तिकडे जा, तुमचं काय असेल ते करा, माझं काही ऑब्जेक्शन नाही आहे। तर त्यावरनं मग ते थोडंसं त्यांनी कार्यकर्त्यांना बोलवून घेऊन या ठिकाणी दहशतीचा प्रयत्न केला, पण अशी दहशत इथं सहन केली जात नाही। माझ्या कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यांना चोख उत्तर दिलेलं आहे
आणि त्यानुसार वार्डातलं वातावरण शांत राहावं हाच प्रयत्न आमच्याकडनं असतो. पण हे काही लोकांच्याकडनं ज्यांना निवडणूक लढवायचे एथिक्स माहीत नाहीत, त्यांना फक्त दादागिरी, रस्त्यावर आरडाओरडा केला की निवडणूक होते असं त्यांचा एक गैरसमज आहे. आणि त्यातनंच ते निवडणूक तशा पद्धतीने लढवणारे हे लोक आहेत जे अशा पद्धतीनं काहीतरी वर्तन करत आहेत. पोलिसांनी येऊन सर्वांना जिकडे तिकडं वातावरण सरळ केलेलं आहे पोलिसांनी येऊन. त्यामुळं असं काही विषय नाही आहे. आणि पैसे वाटपाचा तर विषय अजिबात जवळपास तिथं काय कुठंच नसतो. कारण आमचं घर टू घर संबंध आहे. पैसे कोण वाटतं ज्याला लोक ओळखत नाहीत, ज्याला मत द्यायसाठी काय बेस आहे, त्याला पैसा दाखवतो माणूस. मला पैसे दाखवण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक घर माझ्या कुटुंबाला जोडलेलं आहे आणि प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक घरानं इथल्या या भागानं आम्हाला कुटुंबाला एवढी मोठी साथ दिलेली आहे. त्यामुळे पैसा हा विषय आमच्यात कधी येत नाही आणि तो येणारही नाही.